हिंगोली जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेतून 8 महिलांनी आपले अर्ज मागे घेतलेले आहेत। मात्र या 8 अर्जांपैकी 4 अर्ज हे पुरुषांनी भरलेले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। या 4 पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचे 6 हप्ते देखील उचललेले आहेत। शिवाजी भांडे, महेश भांडे, गजानन काळे, रामराव काळे अशी यांची नावे आहेत। योजनेच्या सुरुवातीच्या काळामध्ये महिलांचे फोटो अर्जावरती लावून लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरले गेले असल्याची माहिती महिला व बालविकास अधिकारी यांनी दिलेली आहे। लाडकी बहीण योजनेमध्ये आता पडताळणी सुरू झाल्यानंतर पुरुषांनी आपले अर्ज मागे घेतले असावेत। या 4ही पुरुषांकडून ही रक्कम वसूल केली जाणार असल्याचं माहिती जी आहे ती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी राजेश मगर यांनी दिली आहे। आपल्याकडे 8 अर्ज प्राप्त झालेले आहेत योजना बंद करण्यासंदर्भात। त्यामध्ये 4 महिलांचे अर्ज आहेत आणि 4 पुरुषांनी आपली योजना रद्द करण्यात यावी असे अर्ज प्राप्त झालेले आहेत। तर ते 4 पुरुष जे आहेत ते औंढा तालुक्यातील आहेत। हे जे 4 पुरुष आहेत त्यांनी जे अर्ज भरण्यात आलेले होते तर त्यांच्यावर पुढची आता त्यांना पत्र देऊन तसे शासन जे काय हप्ते जमा झालेले आहेत 6 हप्ते त्यांच्या खात्यावर जमा झालेले आहेत तर ते परत करण्याबाबत ते आपण पत्रव्यवहार त्यांना करत आहोत। तर लाडकी बहीण योजनेचा जो लाभ आहे तो कुठल्या पुरुषांनी घेतला आपण बघूया। शिवाजी मुंजाजी भांडे, महेश शिवाजी भांडे, गजानन रामराव काळे आणि रामराव संतोबा काळे अशा 4 जणांची नावं यात समोर ज्यांनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरला होता आणि त्यांनी या योजनेचा लाभ सुद्धा घेतलेला आहे। महेश खरात आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत। महेश, खरं तर लाडक्या बहिणींसाठीची योजना आहे पण यामध्ये भाऊ सुद्धा आल्याचं बघायला मिळतं, यांच्यावरती काय कारवाई होणार आहे? तर आपण पुन्हा एकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न करूया। तर आपण बघतोय लाडक्या बहिणींच्या योजनेसाठी लाडके भाऊ सुद्धा यामध्ये आलेले आपल्याला बघायला मिळत आहेत। 4 पुरुषांनी यामध्ये अर्ज भरलेला आहे आणि त्यांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे। यामध्ये आपण नावं सुद्धा बघितलेली आहेत। यामध्ये 4 नावं समोर आली होती। शिवाजी भांडे, महेश भांडे, गजानन काळे, रामराव काळे अशी 4 नावं यामध्ये समोर आलेली आहेत। लाडक्या बहिणींसाठी असलेली योजना जी आहे त्यामध्ये ही 4 नावं समोर आली होती आणि कारवाई होईल या भीतीपोटी त्यांनी आपला जो अर्ज आहे तो मागे घेतलेला आहे। तर आमचे प्रतिनिधी महेश खरात सध्या आपल्यासोबत आहेत। महेश, लाडक्या बहिणींसाठी खरं तरी योजना आहे पण यामध्ये जर आपण बघितलं तर पुरुषांची सुद्धा 4 नावं आलेली आहेत आणि कारवाई होईल का या भीतीपोटी त्यांनी अर्ज मागे घेतलाय, काय घडतंय? समोर आली जेव्हा सर्व या योजनेची पडताळणी सुरू आहे आणि कुठेतरी आपल्यावर कारवाई होईल या भीतीने कदाचित या लोकांनी आता आपले अर्ज मागे घेण्यासाठी अर्ज केले आहेत आणि आता कुठे यांचं बिंग उघडं पडलंय। परंतु मला असं वाटतं की एवढ्यावरच हे नसेल, जर पडताळणी झाली तर राज्यभरात अशी नावं पुढे येतील। हिंगोलीतले हे जे 4 आहेत पुरुष ते औंढा तालुक्यातील रहिवासी आहेत आणि यांनी सुरुवातीच्या टप्प्यामध्ये यांनी आपले अर्ज पोर्टलवरती भरले होते। तेव्हा यांनी महिलांचे फोटो जे आहेत ते त्या अर्जावर चिटकवले आणि त्या काळात जे आहे फार मोठ्या प्रमाणात सर्वत्र अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होती आणि पडताळणी चांगल्या पद्धतीने झाली नाही असंच यातून दिसतंय आणि सुरुवातीच्या काळात हे अर्ज भरले गेले। चक्क या लोकांनी 6 हप्ते देखील उचलून घेतले। बँकामध्ये जे लाडक्या बहिणीचे पैसे आले होते ते देखील उचलल्याचं यातून दिसतंय आणि आता कुठेतरी आपल्याला कारवाई होईल का किंवा चौकशी लागेल का या भीतीने यांनी कदाचित हे आता रद्द करण्यासाठी अर्ज केले असावेत आणि जे महिला बालविकास विभाग आहे हिंगोलीचं त्यांनी हे अर्ज रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे आणि जे पैसे यांनी 6 हप्ते या लोकांनी घेतले आहेत ते परत घेण्यासाठी देखील प्रक्रिया सुरू केली आहे। परंतु हे केवळ निश्चित आता यावरती काय कारवाई होते का हे पाहणं महत्त्वाचं असणार। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।